Hello student, how are you? कशा आहात? मजेत ना? So last lecture we studied about the difference between C3 plant and C4 plant. Today we are going to discuss about the new article and important article, that is Crassulacean acid metabolism. Crassulacean acid metabolism is also known as a CAM pathway. CAM pathway. Okay. CAM. C for Crassulacean, A for acid and M for metabolism. Crassulacean acid metabolism. Okay. Crassulacean nothing but the family. ठीक आहे, प्लांट फॅमिली. मग ही जी प्लांट फॅमिली दिली यामध्ये हे मेटाबॉलिझम स्टडी करायला मिळतं, म्हणून काय म्हटलं गेले, क्रासुलासियन ऍसिड मेटाबॉलिझम. ठीक आहे. देन व्हॉट इज अ कॅम पाथवे. मग कॅम पाथवे म्हणजे नेमकं काय असणार आणि कॅम प्लांट म्हणजे काय असणार. मग व्हॉट इज अ कॅम प्लांट. फर्स्ट वन इज द कॅम प्लांट. कॅम प्लांट नथिंग बट द प्लांट विच फॉलो और विच शो द कॅम पाथवे. म्हणजे अशा प्लांट की त्यामध्ये कॅम पाथवे बघायला मिळतो. म्हणजे कोणता पाथवे बघायला मिळतो, क्रासुलासियन ऍसिड मेटाबॉलिझम पाथवे. ठीक आहे. ऑकर इन ए क्रासुलासियन family or member of Crassulacean family, hence known as a CAM plants. ओके, त्यांना CAM plants बोलायचं. मग आता हे जे CAM plant दिलेत आपण या ठिकाणी, CAM प्लांट काय शो करतात, कॅम पाथवे शो करतात. ठीक आहे. मग ह्या प्लांटचे काही कॅरेक्टर दिले. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कॅम प्लांट. फर्स्ट बघा, ह्या प्लांट कुठे ग्रो होतात, that is semi arid condition, or they grow, or these plants are xerophytic plant. xerophytic plant असणार आहे, झेरिक कंडिशन वाल्या प्लांट. ठीक आहे. म्हणजे ह्या झिरोफायटिक प्लांट आहे. म्हणजेच कोणत्या प्लांट आल्या, डेझर्ट प्लांट, ज्या ठिकाणी टेम्परेचर हाय असतं अशा प्लांट डेझर्ट प्लांट. कोणत्या, कॅम्प प्लांट, झिरोफायटिक अँड डेझर्ट प्लांट. मग ह्या प्लांटमध्ये कोणते असतात, तर ह्या प्लांटला सक्युलंट प्लांट पण बोललं जातं. सक्युलंट प्लांट म्हणजे काय असतं या ठिकाणी, सक्युलंट प्लांट का म्हणायचं, कारण का तर याचं जे स्टेम असतं, ह्या प्लांटचं स्टेम वगैरे जे असतं ते फ्लेशी असतं. ठीक आहे. फ्लेशी स्टेम असतं, म्युसिलाजिनस सेल असतात त्यामध्ये, आणि वॉटर स्टोर करण्याची ॲबिलिटी असते. त्यांना बोलायचं सक्युलंट प्लांट. ओके. झिरोफायटिक प्लांट, डेझर्ट प्लांट अँड सक्युलंट प्लांट. यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, क्रासुलासियन ऍसिड मेटाबॉलिझम बघायला मिळतं. एकदम सिंपल आर्टिकल आहे. ठीक आहे. मग ह्या सक्युलंट प्लांट नेमका कोणत्या, तर एक्झाम्पल बघा, दिस सक्युलंट प्लांट्स आर कॅक्टस और कॅक्टाय पण म्हटलं तरी चालेल. कॅक्टस येणार त्यामध्ये, अपुन्शिया येतं, युफोर्बिया येतं. ठीक आहे. कॅक्टस, कॅलेंचोई, ब्रायोफाइलम अँड सम मेंबर ऑफ द युफोर्बिया. These are the example of succulent plant, that is desert plant or xerophytic plant. Okay. Then this plant show special adaptation. ह्या प्लांट मध्ये काही स्पेशल अडॅप्टेशन झालेलं असतं. कारण का, कारण ह्या प्लांट कोणत्या ठिकाणी वाढतायत, डेझर्ट कंडिशन मध्ये. टेम्परेचर जास्त आहे, वॉटर लॉस जास्त होतं. मग हे वॉटर लॉस जे होतं, मॅक्झिमम वॉटर लॉस होतं, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हाय असतं. हे कमी करण्यासाठी, टू मिनिमाइज द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. मग हे काय प्लांट शो करतात, दे शो सम स्पेशल अडॅप्टेशन. काही स्पेशल अडॅप्टेशन शो करतात. राईट. मग या ठिकाणी घेतले बघा, प्लांट शो झिरोफायटिक अडॅप्टेशन. मग कोणतं अडॅप्टेशन आहे, फर्स्ट वन इज द थिक अँड फ्लेशी ग्रीन स्टेम और लीव्स. थिक म्हणजे काय, जास्त जाड असणारे, थिक अँड फ्लेशी असणार. ठीक आहे. थिक अँड फ्लेशी ग्रीन स्टेम और लीव्स. करेक्ट. देन सेकंड, थिक क्युटिकल. मग क्युटिकल नथिंग बट द वॅक्सिलियर. कुठे असतं, आउटर साईडला असतं, इपिडर्मीच्या आउटर साईडला असतं. ठीक आहे. सगळ्यात आउटर साईडला वॅक्सिलियर क्युटिकल असते. मग हे क्युटिकल काय करतं, टू मिनिमाइज रेट ऑफ ट्रान्सपिरेशन और टू मिनिमाइज रेट ऑफ वॉटर लॉस. ठीक आहे. हे मॉडिफिकेशन झालेलं असतं, थिक क्युटिकल. मग क्युटिकल जेवढं थिक जास्त तेवढं रेट ऑफ ट्रान्सपिरेशन कमी होणार. करेक्ट. ओके. देन संकन स्टोमाटा. स्टोमाटा कसे असतात, संकन असतात. संकन स्टोमाटा म्हणजे कोणते, बघा, सपोज आपण हे काय घेतलं, आउटर प्रोटेक्टिव्ह लेयर घेतली, इपिडर्मिस घेतला. मग ह्या इपिडर्मिस वरती स्टोमाटा असतात, आउटर सरफेस वरती लीफच्या. पण ह्या केसमध्ये इन झिरोफायटिक प्लांट स्टोमाटा आर संकन. म्हणजे काय असतात,
स्टोमाटा असे खोल मध्ये गेलेले असतात, मधल्या मिसोफिल सेल मध्ये असे एम्बेडेड असतात, म्हणजे हे असे स्टोमाटा, हे स्टोमाटा झालं स्टोमाटा. ठीक आहे, मग हे झाले संकन स्टोमाटा बोलायचं. संकन स्टोमाटा कशासाठी? टू मिनिमाइज रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. एकदम सिंपल आहे बघा. मग आता इथं स्पेशल ॲडॅप्टेशन बघा कोणत्या प्लांटमध्ये? ह्या कॅम्प प्लांटमध्ये. Normally, we know that the stomata open during daytime and stomata close during night time. But in case of xerophytic plant or this camp plant, due to the high temperature and maximum rate of transpiration, जर समजा डे टाइमला स्टोमाटा ओपन असतील तर वॉटर लॉस जास्त होणार की नाही? होणार, नो डाऊट वॉटर जास्त लॉस होणार आहे त्या ठिकाणी. मग हे मिनिमाइज व्हावं त्यासाठी काय होतं, ह्या प्लांटमध्ये स्पेशल ॲडॅप्टेशन आहे. मग कोणतं ॲडॅप्टेशन आहे? स्टोमाटा ओपन ड्युरिंग नाईट टाइम. ओके, नाईट टाइमला रात्रीच्या वेळेस स्टोमाटा ओपन असतात. ठीक आहे, मग हे नाईट टाइमला जे स्टोमाटा ओपन झाले ह्या स्टोमाटाला काय म्हणायचं? स्कोटो ॲक्टिव्ह स्टोमाटा. The stomata which is open during night time nothing but the scotoactive stomata. Got my point? Okay, then second one, stomata closed during daytime. मग डे टाइमला स्टोमाटा क्लोज असणार, नाईट टाइमला स्टोमाटा ओपन होणार. डे टाइमला का क्लोज? कारण टू मिनिमाइज रेट ऑफ वॉटर लॉस और ट्रान्सपिरेशन. ठीक आहे, लक्षात येते बाळांनो? ओके, सोपा आर्टिकल आहे. स्टोमाटा क्लोज्ड ड्युरिंग daytime and open during night time. Okay, next character, this plant also show reduced leaves. leaves कसे होणार? highly reduced leaves. का कशासाठी होतं? कारण या ठिकाणी leaves वरती स्टोमाटा प्रेझेंट असतात आणि जर त्या ठिकाणी वॉटर लॉस जास्त झालं तर प्लांटला पाणी ऑलरेडी कमी असतं. झिरोफायटिक प्लांट आहे, डेझर्ट प्लांट आहे, मग ते वॉटर लॉस व्हावं म्हणून काय होतं, लीफची साईज पण कशी होते? कमी होऊन जाते. म्हणजे रिड्यूस इन लीफ सरफेस. ओके, रिड्यूस्ड लीव्स बोलायचं त्याला. मग हे पण ॲडॅप्टेशन कशासाठी झाले? टू मिनिमाइज रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ओके, दिस प्लांट, आता हे जे आपण घेतले कॅम्प प्लांटमध्ये, ह्या कॅम्प प्लांटमध्ये C4 पाथवे आणि C3 पाथवे हे दोन्ही पाथवे होतात. C4 पाथवे कधी होतं बघा. हा, इन कॅम्प प्लांट C4 पाथवे ऑकर और टेक्स प्लेस ॲट नाईट टाइम. नाईट टाइमला काय होतं? C4 पाथवे होतं. आणि ड्युरिंग डे टाइम कोणता पाथवे असणार? C3 पाथवे. मीन्स C3 पाथवे ड्युरिंग डे टाइम अँड C4 पाथवे ड्युरिंग नाईट टाइम इन कॅम्प प्लांट, दॅट इज क्रासुलासियन ॲसिड प्लांट. ओके, ह्या प्लांटमध्ये हे कॅरेक्टर लक्षात ठेवायचं, क्वेश्चन विचारला जातो. आणि स्कोटो ॲक्टिव्ह स्टोमाटा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, दिस इज अबाउट द जनरल इन्फॉर्मेशन और इंट्रोडक्शन अबाउट द क्रासुलासियन प्लांट और कॅम्प प्लांट. ओके, देन नेक्स्ट लेक्चर और नेक्स्ट वीडियो we will discuss about the mechanism of CAM pathway. Okay, thank you. Hello student, how are you? कसे आहात? मजेत आहात ना? Okay, last lecture we studied about the characteristic feature of CAM plant and some special adaptation of the CAM plant. Today we are going to discuss about the CAM pathway or mechanism of CAM pathway which is takes place or occur in the CAM plant. Okay, first one is the stomata open during night time in CAM plant and stomata close during daytime in CAM plant. Special characteristic feature or adaptation आपण स्टडी केले. स्टोमाटा कधी ओपन असतात? नाईटला. क्लोज कधी असतात? डेला असतात. मग नेमकं या ठिकाणी काय होतं? ठीक आहे, हे जे मेकॅनिझम होतंय ते कसं होतं ते स्टडी करूया. मग पहिलं बघूया, आपण घेतलं सपोज दिस इज अ आउटर मोस्ट कव्हरिंग. आउटर मोस्ट कव्हरिंग. ओके, दॅट इज इपिडर्मिस. हे घेतलं मी इपिडर्मिस. नंतर मध्ये कोणते? मिसोफिल सेल आहे. मग मी इथं हे मिसोफिल दाखवतो. हां, फक्त अंडरस्टँड करण्यासाठी समजून घ्या या ठिकाणी.
हे फिगर बघा, ही झाली मिसोफिल सेल. सेलला नाव देऊया आपण मिसोफिल सेल. ठीक आहे. इथं काय येणार, स्टोमाटा मिसोफिल सेल. स्टोमाटा ओपन कधी असणार, ड्युरिंग नाईट टाइम. ड्युरिंग नाईट टाइम स्टोमाटा ओपन असणार. मग आता काय होणार, CO2 जे CO2 असतं, ठीक आहे, CO2 इथं घेऊया आपण फॉर या ठिकाणी हे स्टोमाटा. ओके, दिस इज अ स्टोमाटा. ड्युरिंग नाईट टाइम काय होणार, फिक्सेशन ऑफ CO2 होणार. मीन्स कार्बोक्सिलेशन, फर्स्ट कार्बोक्सिलेशन और इनिशियल कार्बोक्सिलेशन टेक्स प्लेस ड्युरिंग नाईट टाइम इन कॅम्प प्लांट. ओके, मग या ठिकाणी असणारा ॲटमॉस्फेरिक CO2 एंटर इनटू द सेल, ह्या सेलमध्ये आला, मिसोफिल सेलमध्ये एंट्री केली. ॲटमॉस्फेरिक CO2 एंटर इनटू द मिसोफिल सेल थ्रू स्टोमाटा ड्युरिंग नाईट टाइम when stomata are open. Okay, after entering the CO2 into mesophyll cell, this CO2 get reacts with water. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं, CO2 कोणासोबत रिॲक्ट होतो, वॉटर सोबत. मग या ठिकाणी आपण घेतलं सपोज हे H2O आणि हे झालं CO2. ठीक आहे, यांची रिॲक्शन झाली आणि काय मिळणार आपल्याला या ठिकाणी, H2CO3 मिळालं. करेक्ट. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. एन्झाईमचं नाव कोणतं आहे, कार्बोनिक अनहायड्रेज. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज. ओके, मग हे मिळालं. याचं पुढे काय होतं, डिसोसिएशन होतं. राईट. मग याचं झालं डिसोसिएशन. याला डिसोसिएट करूया आपण. डिसोसिएशन झालं की हे H प्लस आयन इकडे येणार आणि इकडे काय राहणार, HCO3 मायनस राहणार. ओके, HCO3 मायनस राहिलं. किती कार्बनचे, 1 कार्बनचं, 1 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड राहिलं. ठीक आहे. मग आता पुढे काय होतं, ह्या सेलमध्ये प्रेझेंट काय असतं, फॉस्फोइनाल पायरुव्हिक ऍसिड. किती कार्बनचं असतं, 3 कार्बनचं, 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. फर्स्ट CO2 ऍक्सेप्टर विच इज प्रेझेंट इन द मिसोफिल सेल. मिसोफिल सेल मध्येच असतं CO2 ऍक्सेप्टर, फॉस्फोइनाल पायरुव्हिक ऍसिड. कोणासोबत रिॲक्ट होईल, HCO3 मायनस सोबत होणार. मग ह्या दोघांची आपण रिॲक्शन दाखवूया. हे दोघांची रिॲक्शन होणार विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. एन्झाईम कोणतं येणार या ठिकाणी, नाव देऊया आपण एन्झाईमला फॉस्फोइनाल पायरुव्हेट कार्बोक्सिलेज. फॉस्फोइनाल पायरुव्हेट कार्बोक्सिलेज एन्झाईम. ठीक आहे, हे एन्झाईम आला. मग इकडचे 3 कार्बन, हे 1 कार्बन काय राहणार, काय तयार होणार, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड बनणार. किती कार्बनचं, oxaloacetic acid having 4 carbon. Okay, then we get oxaloacetic acid which having 4 carbon with the help of enzyme phosphoenol pyruvate carboxylase. मग आता याचं सिंथेसिस झालं. ठीक आहे, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिडचं. की ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड कन्वर्ट इनटू, कशामध्ये कन्वर्ट होतो, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड गिव्स राइज टू मॅलिक ऍसिड. काय बनतं या ठिकाणी, मॅलिक ऍसिड बनतं. किती कार्बनचं, 4 कार्बनचं. म्हणजे इथं काय झालं, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड कन्वर्ट इनटू मॅलिक ऍसिड बाय युजिंग NADPH2. ठीक आहे, NADPH2 यूज झाले. राहिलं काय इथं, NADP राहिलं. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. एन्झाईमचं नाव कोणतं या ठिकाणी, मॅलेट डिहायड्रोजनेज. मॅलेट डिहायड्रोजनेज एन्झाईम. ओके, हे झालं मॅलिक ऍसिडचं फॉर्मेशन और सिंथेसिस ऑफ मॅलिक ऍसिड ड्युरिंग नाईट टाइम. मग हे मॅलिक ऍसिड जे बनलं, हे मॅलिक ऍसिडचं पुढे काय होतं,
दिस मॅलिक ऍसिड एंटर इनटू द, कशामध्ये एंट्री करेल हे व्हॅक्युअल दाखवतोय मी, एंटर इनटू द व्हॅक्युअल, याला नाव देऊया आपण व्हॅक्युअल. ठीक आहे, व्हॅक्युअल मध्ये एंट्री करणार, एंटर इनटू द व्हॅक्युअल. मग मॅलिक ऍसिड कुठे आलं, व्हॅक्युअल मध्ये आलं, मॅलिक ऍसिड. ठीक आहे, मग व्हॅक्युअल मध्ये मॅलिक ऍसिड स्टोअर झालं ड्युरिंग नाईट टाइमला. एवढं मेकॅनिझम नाईट टाइमला होतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मॅलिक ऍसिड स्टोअर्ड ड्युरिंग नाईट टाइम. ओके, मग हे स्टोअर झालं मॅलिक ऍसिड, हे असं सगळ्या प्रोसेस इथपर्यंत झाल्या. मग या ठिकाणी काय होतं, जो पीएच असतो, पीएच कसा असतो या ठिकाणी, पीएच हा डिक्रीज झालेला असतो. ठीक आहे, डिक्रीज इन पीएच, पीएच काय होणार, डिक्रीज होणार. ड्युरिंग नाईट टाइम पीएच काय होणार, डिक्रीज होणार. आणि मॅलिक ऍसिडचं स्टोरेज कुठं होणार, व्हॅक्युअल मध्ये होणार. ओके, आर यू गेटिंग? ओके, दिस इज अबाउट द reaction or mechanism which is takes place during night time when stomata are open. आता हेच आपण डे टाइमला काय होतं ते बघूया. मग ड्युरिंग डे टाइम आपण काय घेतलं, स्टोमाटा कसे असतात डे टाइमला बघा. हा, स्टोमाटा क्लोज्ड ड्युरिंग डे टाइम, डे टाइमला स्टोमाटा क्लोज असणार. मग आपण इथं घेतलं, सपोज हे घेतलं आपण एपिडर्मिस, आउटर कव्हरिंग, दॅट इज एपिडर्मिस, राईट. हा, इथं हे घेतलं स्टोमाटा, मग हे स्टोमाटा कसे आहेत, इथं क्लोज आहेत, स्टोमाटा क्लोज आहेत, ओपन नाही ती क्लोज आहेत, करेक्ट. मग आता ड्युरिंग डे टाइमला स्टोमाटा क्लोज झाले. ही आली मिसोफिल सेल बघा. हा, ही मिसोफिल सेल, सेम सेल आहे, फक्त वेगळ्या कलरने रिप्रेझेंट करतोय समजण्यासाठी. सेम सेल घेतला, सेम सेल. इथं काय व्हॅक्युअल, हे आहे व्हॅक्युअल. ओके, व्हॅक्युअल, व्हॅक्युअल आलं, सेम सेल आलं, व्हॅक्युअल आहे. मग हे व्हॅक्युअल मध्ये कोण आहे, मॅलिक ऍसिड आहे, नो डाऊट. आपण बघितलं होतं मॅलिक ऍसिड, मॅलिक ऍसिड किती कार्बनचे मॅलिक ऍसिड, 4 कार्बनचं. मी लिहिलं इथं 4 कार्बनचं. मग काय होतं, ड्युरिंग डे टाइम, ड्युरिंग डे टाइम मॅलिक ऍसिड डिफ्यूज फ्रॉम व्हॅक्युअल. इथनं मॅलिक ऍसिड काय होणार, डिफ्यूज होणार, असा बाहेर येतो, करेक्ट. मग हे मॅलिक ऍसिड इथं आलं, मॅलिक ऍसिड 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड कुठे आलं, व्हॅक्युअलच्या बाहेर आलं, सेल मध्ये आलं, मॅलिक ऍसिड इथनं बाहेर आलं. ठीक आहे, डिफ्युजेस फ्रॉम द व्हॅक्युअल. किती कार्बनचं, 4 कार्बनचं. मग पुढे काय होतं, मॅलिक ऍसिड कन्वर्ट इनटू पायरुव्हिक ऍसिड. कशामध्ये कन्वर्जन होतं मॅलिक ऍसिडचं, मॅलिक ऍसिड कन्वर्ट इनटू पायरुव्हिक ऍसिड. मग पायरुव्हिक ऍसिड किती कार्बनचे असतात, 3 कार्बनचा मॉलिक्युल आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, सॉरी 3 कार्बन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड पायरुव्हिक ऍसिड. याचा अर्थ इथं काय झालं असेल बाळांनो, इथं 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड होतं, 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड मिळालं, म्हणजेच इथं काय झालं, डिकार्बोक्सिलेशन, CO2 काय झाला या ठिकाणी रिलीज झाला. ठीक आहे, इव्होल्युशन ऑफ CO2 काय झालं, डिकार्बोक्सिलेशन झालं. याच्या सोबत इथंच काय होतं, सिंथेसिस ऑफ NADPH2 होणार. ठीक आहे, जे इकडे काय झालेलं नाईटला यूज झालेलं, डेला पुन्हा ते बनणार NADP पासून. आणि एन्झाईम कोणतं येणार, सेम एन्झाईम असेल, कोणतं, मॅलेट डिहायड्रोजनेज. ठीक आहे, हे एन्झाईम आलं, मॅलेट डिहायड्रोजनेज एन्झाईम मीन्स मॅलिक ऍसिड कन्वर्ट इनटू पायरुव्हिक ऍसिड विथ द हेल्प ऑफ एन्झाईम मॅलेट डिहायड्रोजनेज and here evolution of CO2 takes place, means decarboxylation takes place during conversion of malic acid into pyruvic acid. हे झालं इथपर्यंतच आहे. मग पुढे काय होतं बघा, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पुढे काय होणार, हा जो पायरुव्हिक ऍसिड असतो, ह्या पायरुव्हिक ऍसिडचं कन्वर्जन कशात होतं,
फॉस्फोइनाल पायरुव्हिक ऍसिड मध्ये होतं. किती कार्बनचं हे? 3 कार्बनचं. ओके, फॉस्फोइनाल पायरुव्हिक ऍसिड 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. याचं पुन्हा काय होणार या ठिकाणी? फॉर्मेशन होणार, सिंथेसिस. कोणापासनं? पायरुव्हिक ऍसिड पासनं. मग इथं यूज काय होतं? एटीपी यूज होते. ठीक आहे. मग आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं, एक फॉस्फोइनाल पायरुव्हिक ऍसिड तयार होण्यासाठी किती एटीपी लागलेले? C4 प्लांट मध्ये 2 एटीपी. मग इथं पण मी सेम लिहितो, 2 एटीपी इथं लागणार. ठीक आहे, यूज झाले 2 ADP. तेव्हा काय होतं? फॉस्फोइनाल पायरुव्हिक ऍसिड बनतं. हे कसं होतं ते मी तुम्हाला C4 पाथवे मध्ये ऑलरेडी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं. इथं लक्षात ठेवा, पायरुव्हिक ऍसिड कन्वर्ट इनटू फॉस्फोइनाल पायरुव्हिक ऍसिड. ओके, इथं झालं. एन्झाईम कोणतं येतं या ठिकाणी? फॉस्फोइनाल पायरुव्हेट डायकायनेज एन्झाईम. फॉस्फोइनाल पायरुव्हेट डायकायनेज एन्झाईम. ओके, मग ह्या रिएक्शन झाल्या. आता ह्याच बघा, हा ड्युरिंग डे टाइमलाच काय होतं? जो CO2 रिलीज झालाय, हा CO2 कुठे एंट्री करणार? दिस CO2 एंटर इनटू द केल्विन सायकल. मग केल्विन सायकल कधी होणार? ड्युरिंग डे टाइमला होणार इथं. मग या ठिकाणी बघा कोण असतं? RUBP असतं. ठीक आहे, मग RUBP आणि इकडचा कोण आला? हा CO2 आला. हे 5 कार्बनचं आणि हा आला 1 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. काय तयार होणार? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड बनणार. किती कार्बनचं? किती कार्बनचं? 3 कार्बनचं. फॉस्फोग्लिसरिक ऍसिड पासून पुन्हा फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड मिळणार. ठीक आहे, फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड मिळालं, इथं C3 सायकल झाली, C3 सायकल. आणि नंतर RUBP चं पुन्हा रिजनरेशन होणार आणि यामध्ये प्रोडक्ट पुन्हा कोणतं मिळणार? ग्लुकोज. ठीक आहे, इथं होतं ग्लुकोजचं सिंथेसिस. राईट, दिस इज अबाउट द व्हेरियस केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग डे टाइम when stomata are closed in CAM plant, and here when stomata are open, that is nothing but the night time stomata are open, and these are the various chemical reaction which is takes place during the night time. Then during day time pH काय होणार या ठिकाणी? इन्क्रीज होणार. कारण काय झालं? इथं ऍसिड पुन्हा बाहेर आलं, रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट व्हायला लागले. ठीक आहे, pH काय झालं? इन्क्रीज झालं. या ठिकाणी pH डिक्रीज होत होतं. मग इम्पॉर्टंट पॉइंट इथं लक्षात काय ठेवायचं बघा, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट, स्टोमाटा क्लोज ड्युरिंग डे टाइम, ओपन ड्युरिंग नाईट टाइम. राईट. सेकंड, pH increases during daytime, decreases during night time. Right. Then first CO2 fixation or carboxylation takes place during night time. Second, carboxylation takes place during daytime. Then first carboxylation करणारं ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणतं होतं? फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड होतं. सेकंड कार्बोक्सिलेशन करणारं ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणतं येणार? RUBP येणार. ठीक आहे, म्हणजे इथं केल्विन सायकल होणार, RUBP येणार. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं. नंतर व्हॅक्युअल मध्ये मॅलिक ऍसिड स्टोर होतं. कधी होतं? ड्युरिंग नाईट टाइमला. डे टाइमला काय होतं? मॅलिक ऍसिड डिफ्युजेस फ्रॉम द व्हॅक्युअल. करेक्ट, हे एक लक्षात ठेवायचं. आणि बाकीच्या रिएक्शन जवळपास C4 पाथवे सारख्याच आहेत. मग इथं लक्षात ठेवा बघा, डे टाइम आणि नाईट टाइमला जे काही चेंजेस झाले ते लक्षात ठेवायचे. ओके, दिस इज अबाउट द CAM पाथवे. आणि आता इथं जो CO2 एंटर झाला, एकच CO2 आला, त्यापासून ग्लुकोज बनेल का? नाही. मग आपल्याला इथं काय कन्सिडर करावं लागणार? 6 टर्न. मग 6 टर्न कन्सिडर जर करायचे असेल तर बघा इथं कार्बन CO2 किती घ्यावे लागणार? इथं 6 मॉलिक्यूल ऑफ CO2. राईट. नंतर 6 मॉलिक्यूल CO2 घेतलं, इथं 6 मॉलिक्यूल कोणाचे लागणार? RUBP चे लागणार. देन 6 या ठिकाणी 12 मॉलिक्यूल कोणाचे होणार? फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचे बनणार. एक ग्लुकोजचा 1 मॉलिक्यूल बनेल ग्लुकोजचा. ठीक आहे, C3 सायकल मध्ये. नंतर हे 6 CO2 येण्यासाठी मॅलिक ऍसिड किती घ्यावे लागणार? 6 मॉलिक्यूल मॅलिक ऍसिडचे. स्टोर पण किती करावे लागणार? 6 मॉलिक्यूल स्टोर व्हावे लागणार.
राईट. देन इथं पण काय येणार 6 NADP येणार, 6 NADPH2 येणार, 6 CO2 झालं इथं. नंतर 6 पायरुविक ॲसिड येणार, 6 मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड बनणार. इथं ATP एकासाठी 2 ATP यूज केलं, इथं किती यूज होणार 12 ATP यूज होणार, 12 ADP राहणार. आणि इथं 6 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड बनून जाता. ठीक आहे. मग इकडे पण सेम होणार, इथं किती CO2 ला यावं लागणार, फिक्स व्हावं लागणार 6 CO2. वॉटर किती येणार 6 वॉटर मॉलिक्यूल, हे किती तयार होणार 6 H2CO3. इथं 6H प्लस 6H CO3 मायनस 6 मॉलिक्यूल ऑफ पायरुविक फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड जे का बनलेले असतात इथं हेच मॉलिक्यूल पुन्हा नाईट टाइमला कार्बोक्सिलेशनला यूज होतात. पुन्हा 6 मॉलिक्यूल कोणाचे तयार होणार ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडचे 6 मॉलिक्यूल. ठीक आहे. 6 मॉलिक्यूल ऑफ ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. इथं NADPH2 किती यूज होणार 6 मॉलिक्यूल, 6 मॉलिक्यूल. आणि मॅलिक ॲसिडचे पण किती येणार 6 मॉलिक्यूल. मग स्टोअर पण किती होणार 6 मॉलिक्यूल स्टोअर होणार. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. खूप सिंपल आहे. दिस इज अबाउट द क्रासुलासेन ॲसिड मेटाबॉलिझम. थँक्यू.